नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दीपावलीनंतरच्या आपल्या या शैक्षणिक सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आशा करतो की आपण सर्वजण दिवाळी खूप छानपैकी सुरक्षितपणे आनंददायी पद्धतीने साजरी करत आहात. सर्वजण फराळाचा सुद्धा आस्वाद घेत आहात. तर सर्व काही आपले आरोग्य सांभाळून आपण हे दिवाळी साजरा करूयात. त्यानंतर आता आपल्याला हळूहळू आपल्या नेहमीच्या आनंददायी पद्धतीने आपल्याला आता या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिसत आहे पहा. या चित्रामध्ये ते वेगवेगळ्या दिशा आपल्याला दिसत आहेत. मुख्य 4 दिशा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत या दिशांबरोबरच शेजारी काही चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या चित्रांच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला काही रकान्यामध्ये उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. पाहूयात बरं, या ठिकाणी चित्र आहे, दिशा आहे. मग हे कोणत्या कोणत्या चित्राला कोणती दिशा लागू होते ते आपल्याला या चित्रावरनं लिहायचं आहे. पाहूयात मग चित्र व दिशा. पहिल्यांदा इथे आपल्याला एक घड्याळाचं चित्र दिसतंय. असं आपण समजूयात की हे घड्याळ आहे, घड्याळाचं चित्र आहे, इमारत आहे. तर ही ठिकाणी कुठे दिसते आहे तर उत्तर दिशेला आहे, म्हणून मी या ठिकाणी उत्तर असं या ठिकाणी शॉर्टकट मध्ये लिहित आहे. त्यानंतर पुढचं आहे चित्र घराचं. पहा, उत्तरेच्या विरुद्ध बाजूला या ठिकाणी घराचं चित्र दिसतंय. कोणती दिशा आहे? बरोबर, दक्षिण दिशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं चित्र आहे डोंगर. मग आता हे डोंगर कुठे दिसतंय तर या ठिकाणी कुठले दिशेचं इथं उत्तर दिशा लिहावी का पश्चिम दिशा लिहावी हे आपल्याला काही इथे लक्षात येत नाहीये, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी आपण असं थोडक्यात काही वेळासाठी आपण हे असंच राहू देऊ की याचा आपल्याला दिशा माहित नाही, कारण ही उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये आहे, बरोबर की नाही. तसेच आपल्याला बाकीचे चित्र पण पाहायचे आहेत. पाहूयात. आता या ठिकाणी एक नदी किंवा तलाव आहे असं समजूयात. हे पाण्याचं चित्र आहे. हे कोणत्या दिशेला आहे तर हे आहे पूर्व दिशेला, बरोबर की नाही. ही पूर्व दिशा आहे. या पूर्व दिशेला नदी आहे, तलाव आहे. मी या ठिकाणी पूर्व असं लिहितो. त्यानंतर झाडाचं चित्र आहे. हे झाड कुठे आहे तर या पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच पश्चिम या दिशेला आहे. इथे पश्चिम लिहित आहे. त्यानंतर आहे पुढचे 3 चित्र, किल्ला, विहीर आणि विजेची खांब. आता हे आपल्याला या ठिकाणी इथे किल्ला दिसतोय पहा. या किल्ल्याला सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की हे उत्तरेला दिशा आहे किंवा पूर्वेला आहे. इथे आपल्याला अडचण येत आहे, म्हणून हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. विहीर कुठल्या दिशेला आहे तेही लक्षात येत नाहीये आणि हा जो विजेचा खांब आहे तो सुद्धा लक्षात येत नाही. तर आपण पाहूयात पुढे काय. याच्यावरनं आता आपल्याला पुढचे प्रश्न सुद्धा सोडवायचे. आपण असं समजूयात की सध्या आपल्याला ही दिशा माहित नाहीये, ते अडचण आलेली आहे आपल्याला, बरोबर की नाही. पाहूयात आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या? कोणत्या कोणत्या लिहिल्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेल्या? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, बरोबर की नाही. त्यानंतर पुढचं आहे कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली. मग आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या चित्रांना अडचण आली ते आपण या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर की नाही. त्यानंतर आहे मागील इयत्तेत तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या? मग कोणत्या कोणत्या दिशा तुम्ही शिकलेल्या आहात त्या आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. हे आपल्याला अतिशय सोपे प्रश्नांची उत्तर आहेत, हे आपण घरी करायचं आहे. त्यानंतर सांगा पाहू. डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या 2 मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत ते शोधायचे आणि ते खालील रकान्यामध्ये आपल्याला लिहायचे. मग आता हे जे काही आपण चित्र पाहिले, बरोबर की नाही, डोंगर असेल, किल्ला असेल, हा विहीर आहे, हे कोणत्या तरी 2 मुख्य दिशांच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग हे कोणत्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये आहे तर आता हा जो डोंगर आहे कोणत्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये आहे? उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये हा डोंगर आहे.
त्याच्यानंतर हा किल्ला आहे पहा. हा किल्ला कोणत्या दिशांच्या मध्ये आहे? उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये आहे. त्यानंतर हा दिव्याचा खांब पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आहे. त्यानंतर ही विहीर पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही यादी या रकान्यामध्ये पूर्ण करायची. येतंय लक्षात? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात. मग या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर उपदिशांचा वापर या ठिकाणी करतो. दोन मुख्य दिशांच्या मध्ये उपदिशा असते. येतंय लक्षात? त्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला खाली दिलेल्या दिशा व उपदिशांचे चक्र नीट अभ्यासा. आता या ठिकाणी आपल्याला पहा, या चक्रामध्ये हे चार दिशा आपल्याला मगाच्या त्याच आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. मात्र याच्यामध्ये दोन मुख्य दिशांच्या मध्ये या ठिकाणी काय तयार झालेलं आहे? एक उपदिशा आपल्याला दिसते आहे. मग ही उपदिशा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ही उपदिशा कशामध्ये असते? तर दोन मुख्य दिशांच्या मध्ये ही उपदिशा असते. पहा, या ठिकाणी हे वायव्य आहे. त्यानंतर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य आहे. त्यानंतर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय दिशा आहे. पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य दिशा या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. आता पाठाच्या सुरुवातीचे चित्र आपण पुन्हा एकदा कोणत्या कोणत्या दिशा आणि उपदिशांना आहेत ते वहीमध्ये आपण लिहून काढूयात. या ठिकाणी या उपदिशा ज्या आहेत त्या उपदिशांच्या माध्यमातून आपल्याला हे चित्र जे आहेत ते कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आणि याचा आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे आणि मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायचा आहे.